Next part is gametogenesis. First of all, what is meant by gametogenesis? Gamete means the structures which are useful for reproduction produced by male or female, and genesis means formation of these structures. Gametogenesis is the process of formation of gametes in sexually reproducing animals. The male gamete is sperm and female gamete is ovum or egg. The gametes are formed from primordial germ cell of gonads. The gametogenesis is the process of formation of gametes. गमेट्स तयार होण्याची जी प्रक्रिया असेल तिला गमेटोजेनेसिस असं म्हटलं जातं. इन मेल पुरुषांमध्ये जे गमेट्स तयार होतात त्यांना स्पर्म म्हणजेच शुक्राणू असं म्हटलं जातं. तर फिमेल्समध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये जे गमेट्स तयार केले जातात त्यांना ओव्हम किंवा एग म्हणजे स्त्रीबीज आपण त्याला म्हणतो. द गमेट्स आर फॉर्म फ्रॉम प्रिमॉर्डियल जर्म सेल ऑफ गोनॅड्स. जननेंद्रियांच्या माध्यमातून सुरुवातीच्या जर्म पेशी ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला गमेट्सची निर्मिती होताना दिसून येते. पुढचा भाग स्पर्मॅटोजेनेसिस. Spermatogenesis is the process which occurs in male. As we know, sperm means the structures produced by male and genesis means to produce, means formation. The process of formation of the male gamete, sperm or spermatozoa from the germinal epithelium of टेस्टीज इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. अंडाशयाच्या माध्यमातून पुरुषांमध्ये जे मेल गमेट्स म्हणजेच शुक्राणू स्पर्म तयार होतात त्या प्रक्रियेला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं. ॲट द ऑनसेट ऑफ प्युबर्टी, यौवनावस्थेमध्ये ज्या वेळेला पुरुषांमध्ये अवस्था आपल्याला दिसून येते त्यावेळेला आपल्याला हायपोथॅलॅमस, अ पार्ट ऑफ ब्रेन, मेंदूचा हा एक भाग आहे, त्याच्या माध्यमातून इट बिगिन्स सिक्रिशन ऑफ गोनॅडोट्रॉपिन्स रिलीजिंग हॉर्मोन GnRH. एक विशिष्ट प्रकारचं सिक्रिशन म्हणजे स्त्राव जो आहे तो आपल्याला स्त्रवताना दिसून येतो, ज्यामध्ये गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन म्हणजेच हे संप्रेरक जे आहेत ते स्त्रवण्यास सुरुवात होते. It initiates the significant increase in the secretion of follicle stimulating hormone which induces a spermatogenesis. या गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोनमुळे त्या ठिकाणी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे स्पर्म तयार होण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक अशा पद्धतीचं वातावरण जे असेल ते निर्माण तिथे केलं जाताना दिसतं. Each seminiferous tubule is lined by a single layer of cuboidal epithelial cells called germinal epithelium. प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये जर आपण बघितलं तर एक सिंगल लेयर, एक थर जो आहे तो क्युबॉइडल एपिथेलियलचा तयार झालेला दिसून येतो, ज्याला जर्मिनल एपिथेलियम असं म्हटलं जातं. द सेल्स ऑफ जर्मिनल एपिथेलियम अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस टू प्रोड्यूस स्पर्म. प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व्स 3 phases. आपण या जर्मिनल एपिथेलियमच्या संदर्भात सेमिनिफेरस ट्युब्यूलचा अभ्यास TS ऑफ टेस्टीज यामध्ये या अगोदर केलेला आहे. त्यामध्ये या स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये असणाऱ्या जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, प्रिमॉर्डियल सेलपासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, नंतर स्पर्मॅटिड्स, स्पर्मॅटोझोआ आणि स्पर्म्स यांची निर्मिती कशी होते ते आपण या अगोदर आकृतीमध्ये अभ्यासलेलं आहे. या 3 फेजेस ज्या आहेत म्हणजे 3 पायऱ्यांमध्ये आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिसची प्रक्रिया घडून येताना दिसून येते. प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व्स 3 phases. फर्स्ट फेज इज, आता या ठिकाणी आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट फेज इज मल्टिप्लिकेशन फेज. डाव्या बाजूला
मल्टिप्लिकेशन फेज, त्यानंतर ग्रोथ फेज आणि त्याखाली आपल्याला मॅच्युरेशन फेज, अशा 3 फेजमध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रक्रिया घडून येताना दिसते. यात जर्मिनल एपिथिलियममधील प्रिमॉर्डियल सेल म्हणजे काही पेशी ज्या आहेत त्या पेशी आपल्याला टेस्टीजमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रक्रिया सुरू करताना दिसतात. त्यात प्रिमॉर्डियल सेल विच इज अ हॅप्लॉइड म्हणजे 23 अशा 46 गुणसूत्रांच्या जोड्या या सेलमध्ये आपल्याला सुरुवातीला दिसून येतात. दीज सेल अंडरगोज मायटॉसिस. यामध्ये एक पेशी जी दिसते आहे ही मायटॉसिस प्रक्रियेमध्ये जे विभाजन प्रक्रियेत गेल्यानंतर त्या एका पेशीच्या 2 पेशी झालेल्या दिसत आहेत. नंतर या 2 पेशींमध्ये परत आपल्याला डिव्हिजन झाल्यानंतर एका पेशीपासून 2 अशा प्रकारच्या पेशी तयार झालेल्या दिसत आहेत. त्यांना म्हटलं जातं स्पर्मॅटोगोनिया विच इज ऑल्सो अ डिप्लॉइड स्ट्रक्चर. नाव पुढची फेज आपल्याला या ठिकाणी दिसते बघा, ग्रोथ फेज. यातले एक पेशी जी आहे ते आपल्याला ग्रोथ फेजमध्ये या ठिकाणी आकृतीमध्ये दिसते. दिस सेल अंडरगोज मिओसिस. आता या ठिकाणी तयार झालेली ही जी ग्रोथ फेजमधली प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सेल असेल ही डिप्लॉइड असते. ही पेशी मिओसिस म्हणजेच अर्धसूत्री विभाजनामध्ये गेल्यानंतर इट अंडरगोज अ मिओटिक डिव्हिजन फर्स्ट अँड डिवाइड टू फॉर्म 2 सेल्स अँड फॉर्म सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट जे आहेत ते आपल्याला इथे तयार झालेल्या दिसून येतात. अँड अगेन दीज अंडरगोज अ सेकंड मिओटिक डिव्हिजन विच इज अ हॅप्लॉइड स्ट्रक्चर. या ठिकाणी आता 23 आणि 23 अशाच प्रकारचे गुणसूत्र जे आहेत ते आपल्याला यांच्यामध्ये दिसून येतील. नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अगेन अंडरगोज मिओटिक डिव्हिजन सेकंड टू फॉर्म स्पर्मॅटिड्स. त्यांच्यापासून परत 2 सेल्स तयार झाल्यानंतर या स्पर्मॅटिड ज्या आहेत यासुद्धा हॅप्लॉइड स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला दिसतात. अगेन दीज स्पर्मॅटिड्स अंडरगोज अ डेव्हलपमेंट टू फॉर्म स्पर्मॅटोझुआ. यापासून स्पर्मॅटिड्सपासून स्पर्मॅटोझुआंमध्ये त्यांचं रूपांतर होतं. अँड अल्टिमेटली दी स्पर्मॅटोझुआ डेव्हलप टू फॉर्म स्पर्म्स. दिस इज द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. आता आपण हेच डिस्क्रिप्शन बघूया. पहिली फेज मल्टिप्लिकेशन फेज. द प्रिमॉर्डियल जर्म सेल 2n म्हणजेच डिप्लॉइड ऑफ सेमिनिफेरस टिब्यूल अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया ज्या आहेत या आपल्याला सेमिनिफेरस टिब्यूलमधील प्रायमॉर्डियल जर्म सेलच्या माध्यमातून तयार झालेल्या दिसून येतात. ईच स्पर्मॅटोगोनियम इज डिप्लॉइड अँड विथ 46 क्रोमोझोम्स. 2n म्हणजे 23 आणि 23 अशा 23 गुणधर्म जे आहेत ते एकत्र येऊन 46 गुणसूत्र म्हणजे 23 जोड्या आपल्याला या स्टेजमध्ये दिसून येतात. पुढची फेज जी आहे ती म्हणजेच ग्रोथ फेज. सम ऑफ द स्पर्मॅटोगोनिया स्टॉप डिवायडिंग अँड ग्रो इन साईज टू डेव्हलप इंटू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. यातल्या काही स्पर्मॅटोगोनियल सेल ज्या आहेत त्यांच्यामध्ये विभाजनाची प्रक्रिया थांबते आणि त्यांच्यापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट ही स्टेज आपल्याला तयार झालेली दिसून येते ड्यू टू द ॲक्युम्युलेशन ऑफ फूड. अन्नाचा संचय झाल्यामुळे काही स्पर्मॅटोगोनियल सेल जे आहेत त्यांचं रूपांतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये झालेलं दिसून येतं. तिसरी फेज मॅच्युरेशन फेज. इट इन्व्हॉल्व्स मिओटिक ऑर रिडक्शन डिव्हिजन. मॅच्युरेशन फेजमध्ये ज्या वेळेला प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सेल जे आहेत या येतील त्यावेळेला त्यांच्यामध्ये आपल्याला मिओटिक डिव्हिजन किंवा रिडक्शनल सेल डिव्हिजन घडून येताना दिसतं. द स्पर्मॅटोसाइट अंडरगोज द फर्स्ट फेज ऑफ मिओटिक डिव्हिजन मिओसिस फर्स्ट लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड सेल्स कॉल्ड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्सपासून आता मिओसिस प्रक्रियेत गेलेल्या या पेशी ज्या आहेत त्या आपल्याला हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेट
46 गुणसूत्र असलेल्या पेशींपासून फक्त 23 गुणसूत्र असलेल्या पेशींची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. म्हणून कंसात N हा शब्द त्या ठिकाणी दिसून येतोय. which are with 23 chromosome each. The secondary spermatocyte undergoes second phase of meiotic division, meiosis second, to produce 4 haploid spermatids. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स सेल्स जे असतील या परत सेकंड फेजच्या मिओटिक डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर त्यांच्यापासून 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स तयार झालेले दिसून येतात. द स्पर्मॅटिड इज नॉन मोटाईल. हे जे स्पर्मॅटिड्स असतील हे कोणत्याही प्रकारे आपल्याला चलनवलन करताना दिसून येत नाहीत. अँड नॉन फंक्शनल, ते सक्रियही नसतात. इट गेट्स ट्रान्सफॉर्म इंटू फंक्शनल स्पर्मॅटोझुआ बाय द प्रोसेस कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट सेल्स ज्या आहेत नंतर स्पर्मॅटिड्समध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यांच्यापासून शेवटी स्पर्मॅटोझुआ आणि स्पर्मॅटोझुआपासून स्पर्मची निर्मिती आपल्याला होताना दिसून येते. ड्युरिंग दिस प्रोसेस ऑफ चेंज द स्पर्मॅटिड्स रिमेन हेल्ड टू इच अदर अँड टू द सर्टोली सेल्स बाय सायटोप्लाझमिक ब्रिजेस. या विकास प्रक्रियेमध्ये स्पर्मॅटिड जे आहेत या एकमेकांना घट्ट धरून ठेवतात. त्याच पद्धतीने सर्टोली सेल्सला सुद्धा सायटोप्लाझमिक ब्रिज म्हणजेच पेशीद्रवाच्या एका विशिष्ट अशा प्रकारच्या पुलाच्या माध्यमातून आपल्याला त्या जोडले गेलेले दिसून येतात. द स्पर्म हेड्स रिमेन अटॅच टू द सर्टोली सेल्स अँड देअर टेल्स हँगिंग इन द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल. स्पर्म हेड्स जे असतील म्हणजे शुक्राणूंचा टोकाकडचा भाग जो असेल, वरचा न्यूक्लियसचा जो भाग असेल तो सर्टोली सेल्सला चिटकलेला आपल्याला दिसून येतो. तर टेलचा जो भाग असेल म्हणजेच शेपसारखा जो भाग असेल तो आपल्याला ल्युमेनमध्ये म्हणजेच पोकळीमध्ये हँगिंग म्हणजे तरंगत्या स्वरूपामध्ये त्या सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये दिसतो. ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस length of spermatids increases. Centrioles are arranged as primary and distal centrioles. Mitochondria becomes spirally coiled and acrosome is formed from Golgi complex. यामध्ये शुक्राणूमध्ये आपल्याला बदल होताना दिसून येतात, ज्यामध्ये त्या ठिकाणी स्पर्मॅटिड्सची आपल्याला लेंथ म्हणजेच लांबी जी असेल ती वाढताना दिसते. सेंट्रिओल्स तयार होताना दिसतात. नंतर ते सेंट्रिओल्स प्रायमरी आणि डिस्टल अशा 2 भागांमध्ये तयार झालेले दिसतात. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका विच आर द पॉवर हाऊस ऑफ दॅट सेल पर्टिक्युलरली इन स्पर्म बिकम स्पायरली कॉइल्ड अँड ॲक्रोझोम म्हणजेच जी न्यूक्लियसच्या वर हेडमध्ये असलेली कॅप किंवा टोपी असेल ती तयार झालेली दिसते गॉल्गी कॉम्प्लेक्सपासून. पुढचा भाग स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. मग एक शुक्राणूचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण आता बघणार आहोत. या आकृतीत आपल्याला स्ट्रक्चर ऑफ स्पर्म दिसतंय. वरच्या बाजूला गोलाकार हा भाग जो दिसतो त्याला म्हटलं जातं हेड. त्यानंतर नेक, हेडच्या खालच्या बाजूला नेक असणार. नेकच्या खाली मिडल पीस हा भाग आपल्याला दिसतोय आणि मिडल पीसलाच अटॅच झालेला टेलचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हेडमध्ये जर आपण बघितलं तर वर एक टोपीसारखा भाग दिसतोय. त्यानंतर त्याला ॲक्रोसोम असं म्हटलं जातं. त्यानंतर पिवळ्या रंगाचा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं न्यूक्लियस आणि सेंट्रिओल्स जे असतील त्याखाली प्रॉक्झिमल सेंट्रिओल आणि नंतर डिस्टल सेंट्रिओल असा दिसतो. आणि मिडल पीसमध्ये आपल्याला कॉम्पॅक्टली अरेंज्ड कॉइल्ड मायटोकॉन्ड्रिया हे दिसून येतात. टेलचा जो भाग असेल त्यामध्ये प्रिन्सिपल पीस आणि एंड पीस असे 2 भाग दिसत आहेत. स्पर्म इज द मेल गमेट. इट इज अ मोटाईल मायक्रोस्कोपिक इलॉंगेटेड cell. It is divisible into 3 parts: head, middle piece and tail.
स्पर्म जो असेल हा 3 भागांमध्ये विभागला गेलेला दिसतो. हेड, नंतर त्या ठिकाणी दुसरा जो भाग आहे हा मिडल पीस आणि तिसरा जो भाग आपल्याला दिसतोय तो म्हणजेच टेल. या आकृतीमध्ये ते स्ट्रक्चर्स आपल्याला स्पष्ट दिसतात. पहिला भाग हेड. द स्पर्म हेड इज ओव्हल इन शेप. अंडाकृती अशा प्रकारचा हा भाग या ठिकाणी दिसतोय. अँड कंटेन्स हॅप्लॉइड न्यूक्लियस. पिवळ्या रंगामध्ये हा हॅप्लॉइड न्यूक्लियस या हेडमध्ये आहे. अबाव द न्यूक्लियस देअर इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲक्रोसोम. पिवळ्या रंगाच्या न्यूक्लियसच्या वर एक टोपीसारखा भाग आपल्याला दिसतो, त्याला म्हटलं जातं ॲक्रोसोम. इट इज फॉर्म फ्रॉम द गॉल्गी बॉडी. गॉल्गी बॉडी किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्सपासून आपल्याला ॲक्रोसोम या कॅपची निर्मिती झालेली दिसून येते. ॲक्रोसोम कंटेन्स हायड्रोलिटिक एन्झाईम्स, हायलुरोनिडेज अँड प्रोटिओलायटिक एन्झाईम्स लाईक झोनालायसिन्स अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. आता त्या ठिकाणी आपल्याला या ॲक्रोसोममध्ये विशिष्ट प्रकारच्या हायड्रोलिटिक एन्झाईम्स म्हणजे विकोरं दिसून येतात. हायलुरोनिडेज आणि त्या ठिकाणी प्रोटिओलायटिक एन्झाईम्सच्या स्वरूपात आपल्याला झोनालायसिन आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईमच्या स्वरूपामध्ये काही विकरे जे आहेत ते या ॲक्रोझोमल कॅपमध्ये आपल्याला दिसतात. पुढचा भाग नेक. इट इज व्हेरी शॉर्ट रिजन हॅविंग 2 सेंट्रिओल्स, दॅट इज प्रॉक्झिमल सेंट्रिओल अँड डिस्टल सेंट्रिओल. 2 सेंट्रिओल्स या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियसच्या खाली दिसतात. त्याला प्रॉक्झिमल सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल असं म्हटलं जातं. पुढचा भाग मिडल पीस. इट हॅज अन ॲक्सियल फिलामेंट सराउंडेड बाय 10 to 14 spiral turn of mitochondria. Nebenкern. It produces energy necessary for movement of sperm. As we know, the mitochondria is the powerhouse of cell and it provides energy to the cell when the cell requires. पुढचा भाग टेल. It is a long, slender and tapering part containing cytoplasm and fine thread. Axial filament. यामध्ये लांब आणि स्लेंडर म्हणजे दंडगोलाकार, शेवटी टोकाकडे निमुळता होत गेलेला, पेशीद्रव असलेला आणि एक धाग्यासारखा भाग असलेला हा एक भाग असतो. त्याला ॲक्सियल फिलामेंट असं म्हटलं जातं. द ॲक्सियल फिलामेंट अरायझेस from the distal centriole and travels throughout the length of tail. ॲक्सियल फिलामेंट जो असेल हा डिस्टल सेंट्रिओलपासून सुरुवात होतो तर शेवटच्या टेलच्या एंड पीसपर्यंत आपल्याला गेलेला दिसून येतो. इट इज पार्टली सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. यामध्ये मेन पीस म्हणून या ॲक्सियल फिलामेंटच्या बाह्य भागामध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं आच्छादन दिसून येतो. द पार्ट विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज एंड पीस. एंड पीस हा जो भाग असेल यावर कोणत्याही प्रकारचं कव्हरिंग किंवा मेम्ब्रेन जी असेल ती दिसून येत नाही.